बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रोहित। सोलापुरातील महायुतीच्या प्रचारासाठी मनसे मैदानात उतरली। आज पंढरपूर येथील मनसेच्या कार्यालयात मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी सोलापूर आणि माढा लोकसभेतील कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती। महायुतीचे उमेदवार राम सातपुते व माढा लोकसभेचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा प्रचार करण्यासाठी मनसेचे कार्यकर्ते कामाला लागले आहेत। तसेच विरोधकांच्या हातात टीका करण्याचे काम राहिले असल्याची प्रतिक्रिया मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी दिली आहे। अतिशय चांगलं वातावरण आहे। आज पंढरपूर येथे सोलापूर लोकसभा मतदारसंघातील 6 विधानसभेचे पदाधिकारी आणि माढा लोकसभा मतदारसंघातील 6 विधानसभेचे पदाधिकारी या सगळ्या पदाधिकाऱ्यांची बैठक आज पंढरपूर येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यालयामध्ये घेण्यात आली होती। आणि त्या मीटिंगमध्ये या ठिकाणी जोरात जोमानं महायुतीचे सोलापूरचे उमेदवार राम सातपुते आणि माढा लोकसभेचे महायुतीचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांचा जोरात जोमाने प्रचार करून त्यांना जास्तीत जास्त मताने या ठिकाणी निवडून आणण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत। बापू, खरं तर बिनशर्त पाठिंबा दिला, मात्र सन्मान मिळत नाही असं विरोधकांनी टीका जी आहे ती मनसेवरती केली होती। काय उत्तर असेल विरोधकांना टीका करण्याशिवाय आता त्यांच्या हातात काय राहिलेलं नाही, कारण आता त्यांच्या हातात काय राहिलेलं नाही। विरोधकांना काय फक्त टीका करण्याचं काम आहे। आज या देशामध्ये एकमेव नेता आहे की ज्यांनी कुठलाही स्वार्थ न ठेवता मला काय तर मिळालं पाहिजे असं कुठलंही धोरण पुढं न ठेवता या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे। आणि माननीय नरेंद्र मोदी साहेबांकडून अपेक्षा काय व्यक्त केलेल्या आहेत की महाराष्ट्रात मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा, अरबी समुद्रातलं छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक त्या ठिकाणी पूर्ण व्हावं, महाराष्ट्रातील छत्रपतींचे सगळे गड किल्ल्यांचं अतिशय चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी संवर्धन झालं पाहिजे आणि महाराष्ट्रातल्या तरुणांच्या हाताला काम मिळालं पाहिजे। या अपेक्षा घेऊन माननीय राजसाहेब ठाकरे यांनी नरेंद्र मोदी साहेबांना त्या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे। जे लोक आमच्यावर टीका करतात ते स्वार्थी लोक आहेत। त्यांना मुख्यमंत्री पद पाहिजे होतं, कुणाला आमदारकी पाहिजे होती, कुणाला ती महामंडळं पाहिजे होती, कुणाला सत्ता पाहिजे होती। त्या लोकांनी त्या अटी शर्तीमुळे ते तिकडे गेलेले आहेत। आज ते लोक कुणाच्या मांडी लावून बसलेत हे तुम्हीच त्यांना विचारा। या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून सांगायचं झालं तर या दोन्ही लोकसभा मतदारसंघामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्त्यांची फळे आहे। अनेक गावामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरपंच आहेत, उपसरपंच आहेत, ग्रामपंचायत सदस्य आहेत, विविध कार्यकारी सोसायटीचे सदस्य आहेत, चेअरमन आहेत। त्याचबरोबर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जे अभियान राबवलं होतं, गाव तिथे शाखा आणि घर तिथे कार्यकर्ता, या अभियानांतर्गत संपूर्ण या दोन्ही लोकसभा मतदारसंघामध्ये जवळजवळ 80% जास्त गावामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शाखा आहेत, कार्यकर्ते आहेत। त्यामुळे कोण कोणाकडे गेलं ह्याच्यापेक्षा या ठिकाणी माननीय राजसाहेब ठाकरेंनी पाठिंबा दिला आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या उमेदवारांच्या पाठीशी आहे। सोलापुरात व्हेज नॉन व्हेज जेवण मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल रोहित। चवीला टेस्ट हॉटेल रोहितचे जेवण बेस्ट। बर्थडे पार्टी, कार्यक्रम, विविध पार्टींचे ऑर्डर्स ही स्वीकारले जातील। ग्राहकांसाठी खास पार्सलची सोय। आमचा पत्ता हॉटेल रोहित, 7 रस्ता अपोजिट कारीगर पेट्रोल पंप, सोलापूर।